नमस्कार मित्रांनो, मी अमित सनगले पुन्हा तुमचे एकदा स्वागत करतो गावाकडच्या आठवणी या मराठी यूट्यूब चॅनलवर। गणेश चतुर्थीच्या मनापासून शुभेच्छा। आणि आत्ता आपण आहोत कोकणामध्ये आणि कोकणामधल्या या माझ्या गावामध्ये वांजळे गावामध्ये आणि सनगलीवाडीमध्ये। तर मित्रांनो, आज आपले लाडके गणराय बाप्पा प्रत्येकाच्या घरोघरी येणार आहेत, आगमन होणार आहे। आणि आजपासून कोकणात आणि ठिकठिकाणी प्रत्येक गावातील प्रत्येक वाडी आणि प्रत्येक वाडीतील घर हे गजबजलेलं असेल। इथून पुढे जोपर्यंत लाडके गणराय बाप्पा आपल्यासोबत आहेत तर एकूणच आपले खूप छान दिवस जातात आणि खूप आनंदमय प्रसन्न वातावरण असतं एकूणच। आणि आपण आत्ता चाललो आहे लाडक्या गणराय बाप्पांना घरी घेऊन येण्यासाठी। आणि आपल्यासोबत असे बरेच मित्रसुद्धा आहेत छोटे छोटे। इकडे आहे साई, आमची बाकीची गँग गेले पुढे। आणि संपूर्ण व्हिडिओ पहा, हा आगमन सोहळा असणार आहे या व्हिडिओमध्ये। काय दादा म्हणताय? नमस्कार नमस्कार नमस्कार। आणि तात्या इकडे पप्पा आहेत, इकडे तात्या आहेत, इकडे संतोष तात्या आहेत। हा कोणता संतोष गणपती? संतोषाचा बघ। तर मित्रांनो, हे पहा लाडके गणराय बाप्पा। हा बघा, हा सुद्धा एक बाप्पा आपला। एकूणच छान मूर्ती आहे। हे मित्रांनो आमची मूर्ती आहे बघा। पोलीस पाटील साहेब, हो पोलीस पाटील साहेब नमस्कार नमस्कार। काय म्हणतात बरं ना? भारी लोक दादा, लोक भारी आहे। धन्यवाद। हो लक्ष शेठ, बरं ना? गौऱ्या बरं ना? अच्छा ओके दादा, नमस्कार नमस्कार नमस्कार। हो दादा बरा छोटी हाय। हो दादा नोय आवड होय। हो तात्या, हो बाई बाई बुवा नमस्कार दादा। मामा विनयदा या सगळ्यांनी या। तात्या तेजदा हाय। सर्व आपली मंडळी गणपती बाप्पांना घरी घेऊन जाण्यासाठी एकत्र आले या ठिकाणी। फायनली मित्रांनो लाडके गणराय बाप्पा घरी आलेत। अगरबत्ती लागेला।
बायकोच्या घरी चहा आणि फरसाण. मोठो मग 5 किलो फरसाण यावेळी सीझन नाही, गेल्या वर्षी 5 किलो होते, यावर्षी 10 किलो करायला लागलं आपल्याला. आणि आता आपण मधल्या वाडीतले गणपती सोडायला जाणार आहोत. बायकोला ठेव पूजा करायला. भावांमध्ये भांडणं चालू आहे. तर मोठं बोलतोय की मी जातो मधल्या वाडीतले गणपती सोडायला, तू थांब पूजा करून घे. हो राजू बाय. खाल्ल्यावाडीतील गणपती आपण सोडून आलोय आणि आता आपण चाललोय मधल्या वाडीमध्ये. ओके, फरसाण खाल्ले एका ठिकाणी बिस्किट खाल्लेले. 5 किलो फरसाण. हा बघा, हा फरसाण खाण्याचा होतोय. सामान दाखव, जाऊन दे म्हणजे दाखव तू. हो गावकरांनो, गावकर बरं आहे ना तुम्ही? पाऊस लागतोय का? केस कापलेत का? ठीक आहे. मित्रांनो, हीच ती खरी मजा आहे गावाकडे. आणि तुम्ही शहरामध्ये बघत असाल ठिकठिकाणी मोठे साऊंड वगैरे लावून, डॉल्बी डीजे वगैरे लावून गणपती बाप्पांचं आगमन होतं. कोकणामध्ये ठिकठिकाणी गावोगावी लाडक्या गणरायाचं बाप्पांचं आगमन हे आपले जे पारंपरिक वाद्य आहे, ताशा, टुमकी, ढोल, तर या वाद्यावरती वाजवलं जातं आणि त्यानंतर मग लाडक्या गणराया बाप्पांचं आगमन होतं. ही खरी मजा आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, उंदीर मामा की आणि साई मामा की. आता आपण आले मधल्या वाडीमध्ये आणि या ठिकाणी चहा आणि फरसाण याचा लाभ घेतोय. तर ते बरं आहे ना? बरं आहे ना? इकडे बाबा पण खाण्याची गडबड आहे त्यांची.
हा बढिया बढिया. बरं आहेत ना? बाकी काय निवांत? हो अगदी. दुपारचं आपण जेवण जेवतोय आणि आपल्या जेवणामध्ये आहे भात, डाळ, भाजी, भाकरी, मोदक, पापड, मिरची आणि लोणचं. तर तुम्ही सुद्धा या सर्वांनी जेवायला. आणि लाडक्या गणराई बाप्पांना आपण नैवेद्य वगैरे दाखवला आहे आणि त्यानंतर आपण जेवतोय. तर मित्रांनो, एकूणच आपला संपूर्ण दिवस आजचा असा होता आणि आत्ता आपण घरी आहोत आणि लाडक्या गणराई बाप्पांचं आगमनसुद्धा झालं आहे. पुढचे आपले 6 दिवस आपण खूप धमाल मस्ती करणार आहोत, एन्जॉय करणार आहोत. आय होप तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहायला असेल. गावी नेटवर्क इश्यूज खूप आहेत, तर ब्लॉग्स लेट येतील तर समजून घ्या. आणि मी नक्कीच सर्वच जास्तीत जास्त लवकर जेवढे ब्लॉग्स अपलोड करता येतील तर त्याचा प्रयत्न करेन. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं ते एकदा मला नक्की कळवा. डेकोरेशन केलं आहे बहीण, मम्मी पप्पा या ठिकाणी मिळून केलं आहे. तर छान डेकोरेशन केलं आहे. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून मला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.